आत्तापर्यंत आम्हाला तुमच्याविषयी आहे ती ऐकीव किंवा वाचीव माहिती, पण टू स्टार्ट विथ आम्हाला ऑक्टोबर 1982तल्या घडामोडींचं परत एकदा तुमच्या नजरेतनं दर्शन घडवता, मी विचारलं. ऑक्टोबर ते डिसेंबर 82 हे माझ्यासाठी एक अत्यंत कठीण क्रायसिस होतं. त्या सगळ्या काळात मला वीट आणणाऱ्या नोकरशाहीचं एक अत्यंत तिरस्करणीय रूप दिसलं. पार सडलेली ब्युरोक्रॅटिक यंत्रणा दिसावी अशी माझी ही पहिली वेळ नव्हती. गेली वर्षानुवर्ष मी हे पाहत आलोय की कार्यक्षमता आणि जनहित यापेक्षा इथले नोकरशाहीतले अधिकारी त्यांच्या राजकीय वरिष्ठांची मनधरणी करणं जास्त महत्त्वाचं मानतात. आपल्याकडे हा ट्रेंड सुमारे 69-70 किंवा त्याही पूर्वी इंदिराजी पंतप्रधान झाल्यापासून 1966-67 पासून मला जाणवायला लागला. सडत भ्रष्ट होत जाणाऱ्या राजकीय यंत्रणेशी झुंज घेण्यापेक्षा तडजोड करणंच नोकरशाहीनं पसंत केलं. त्यातून नोकरशाही यंत्रणा लोकाभिमुख राहण्याऐवजी राजकारणी नेत्यांच्या हातातलं बाहुलं बनली. राजकारणी आणि हे नोकरशाह यांचे समान व्हेस्टेड इंटरेस्ट तयार झालेले दिसले. हे सगळं मला चीड आणणारं दृश्य होतं. भरदार आवाजाचा परिणाम खुलवेल असा भाषेचा ओघ, इंग्रजी शब्दांचा सहज वापर, हातांची मोजकीच हालचाल, पण बोलत असलेल्या प्रत्येक शब्दातली भावना चेहऱ्यावर ठळकपणे उमटत होती. मला वाटलं की या पहिल्या प्रश्नात मी त्यांच्या अत्यंत संवेदनशील जागेवर बोट ठेवलं असावं. याच रस्त्यावरून पुढे जायला काही हरकत नव्हती. IPS केडरमधल्या तुमच्या कारकिर्दीचा एक ट्रेलर दाखवता का? कारण वर्षानुवर्ष भ्रष्ट यंत्रणा पाहत ती यंत्रणा ठोकरायला 1982 साल का मावळावं लागलं ते मला समजावून घ्यायचंय. मी IPS केडर 1957 मध्ये जॉईन केलं. 5 वर्षात 1962 पर्यंत माझा भ्रमनिरास झालेला होता. 1960 मध्ये जेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात हे प्रांत वेगळे झाले तेव्हा हे कसं घडलं मला माहीत नाही, पण माझं असं इम्प्रेशन आहे की एकत्रित मुंबई प्रांतातले कार्यक्षम पोलीस अधिकारी महाराष्ट्राच्या सर्व्हिसमध्ये गेले आणि गुजरातच्या वाट्याला कच्चे दुय्यम दर्जाचे अधिकारी आले. तेव्हापासून ही यंत्रणा क्रमशः कोसळत जातानाच दिसली. याचा दोष मी उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांना देईन. सामान्य कॉन्स्टेबलला पोलीस खात्याच्या शिथिलतेबद्दल जबाबदार धरता येणार नाही. एक साधा कॉन्स्टेबल नेहमी उच्च अधिकाऱ्यांच्या हुकमाचा ताबेदार असतो. अधिकाऱ्यांनाच योग्य हुकूम देता येत नसले तर तो दोष शिपायाचा नाही. पोलीस आणि इतर सुद्धा खात्यातल्या अधिकाऱ्यांचं राजकारणाशी साटलोटं प्रस्थापित होतं असं दिसल्यावर माझा भ्रमनिरास झाला. 1962 मध्येच मी पहिल्यांदा राजीनामा दिला, पण चीनच्या आक्रमणामुळे आणीबाणीची परिस्थिती आली आहे, त्यामुळे राजीनामा स्वीकारता येत नाही असं मला सांगण्यात आलं. एकूण 57 ते 72 अशा काळात मी गुजरातमध्ये होतो. त्यातून कदाचित या प्रांताशी माझं नातं जुळलं असावं. गुजरातची हवा सुरेख आहे, सुपीक जमीन, शांतताप्रिय आणि उद्योगी लोक, असं सगळं विकासाला अत्यंत पोषक असताना मला दिसत होतं की राजकीय नेतृत्वच या सर्वांचा घात करते, विकासाच्या शक्यता भ्रष्टवून ठेवतंय. या यंत्रणेशी तडजोड करणं मला शक्य नव्हतं, कारण मी केवळ नोकरी खातर पोलीस खात्यात आलो नव्हतो. मला कामाचं समाधान, जॉब सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं. नाना तऱ्हांच्या राजकीय दबावांना तोंड द्यावं लागत होतं. नंतर 72 ते 77 या काळात मात्र आधी इंडो तिबेटन बॉर्डर फोर्स आणि नंतर बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये माझी बदली झाली. इथं राजकीय दबावापासून आम्ही दूर होतो. मला काहीतरी करत असल्याचं समाधान मिळालं. 1977 मध्ये माझी बदली परत गुजरातमध्ये झाली. दरम्यानच्या 5 वर्षात इथल्या राजकीय संस्कृतीचा परिपूर्ण ऱ्हास झाल्याचं मला दिसलं. 1977 मध्ये तुम्ही आलात तेव्हा गुजरातमध्ये जनता पक्षाचं राज्य चालू होतं. काँग्रेस आणि जनता प्रशासनात काही फरक वाटला की नाही? आमच्या समजुतीनुसार 77 मध्ये एक परिवर्तनशील, आशावादी वातावरण देशभर होतं आणि ते देशभर पसरवणारी चळवळ, नवनिर्माण आंदोलन गुजरातमधून जन्म पावली होती. याबाबत तुमचा काही अनुभव? तसं काही नाही. ऑल पॉलिटिकल पीपल आर सेम. इथं नव्या कल्पना, पुनर्विचार, सुधारणा यांना काही स्थानच नव्हतं. 1980 जनता पक्षाच्या पराभवानंतर तर परिस्थिती जास्तच नासली. स्वातंत्र्यानंतरच्या काळात पोलीस यंत्रणेचं काम काही वेगळं आहे. पोलीस जनतेचा मित्र व्हायला हवा याचा कुठे विचारच दिसत नव्हता. तीच स्वातंत्र्यपूर्व काळातली दंडुकेशाही पोलिसांनी पुढे चालवावी अशी अपेक्षा राज्यकर्ते बाळगत होते. मी लोकांमध्ये वावरायचो, हस्तांदोलन करायचो, तर त्यावेळचे गुजरातचे गृहमंत्री प्रबोध रावळ म्हणाले, पोलीस ऑफिसर
शुड नॉट शेक हँड्स बट शो हँड्स, ही तर कल्पना. मग पोलीस अत्याचार उद्भवणं क्रमप्राप्त आहे. तुमच्या शब्दात ऑक्टोबर 82तल्या हिंदू मुस्लिम तणावाविषयी काही तपशील? तेव्हा नुकतीच बडोद्याची सूत्र माझ्याकडे आली होती. दंगली त्या आधीपासून चालू होत्या. आम्हाला असं दिसलं की या प्रत्यक्षात जातीय धार्मिक दंगलीच नव्हेत. या बुरख्याआडून ही गुन्हेगारी गँग्सची युद्ध चालू आहेत. तिकडे राजकीय पुढाऱ्यांचा जागरूक कानाडोळा आहे. मग मी ते निर्दय हातांनी आवरलं. या सर्व प्रकरणात तुम्ही हिंदूंना झुकतं माप दिलं असा अनेक जणांचा आरोप आहे. क्षणभरच त्यांच्या कपाळावर एक सूक्ष्मशी आठी उमटून गेली. ती विरल्यावर हसले, म्हणाले, तशी समजूत होणं शक्य आहे. काय झालं पहा, त्या वर्षी बऱ्याच काळाने गणेशोत्सव आणि मोहरम एकत्र येत होते. मोहरमच्या ताजिया मिरवणुकीला काहीतरी गडबड होणार अशा बातम्या आमच्यापर्यंत येत होत्या. म्हणून मी जास्तीच्या 4 कंपन्यांची 400 पोलीस मागणी केली. तेव्हा डीजीपी आणि गृहमंत्री यांनी दबाव आणून ती मागणी फेटाळली. बडोद्यात दंगल उसळली. नवापुरा इथं फायरिंग झालं. अखेर लष्कर बोलवावं लागलं. त्याच्या थोडेच दिवस नंतर बडोद्यातली सुप्रसिद्ध नरसी बागवानची मिरवणूक होती. गणेशोत्सव, मोहरममधल्या काही हिशोबांची देवघेव यावेळी होणार याचा अंदाज होता. म्हणून यावेळी मी थेट सीएमशी बोललो. मी त्यांना सांगितलं की मला जास्ती कुमक मिळणार नसेल तर टू हेल विथ यू, माझा राजीनामा मान्य करा. मला कुमक मिळाली. अत्यंत कडेकोट बंदोबस्तात गैरप्रकार न होता नरसी बागवानची मिरवणूक पार पाडली. ही मिरवणूक मुस्लिम मोहल्ल्यातून जाते. मी स्वानुभवाने तुम्हाला सांगू शकतो की मिरवणुकीतले हिंदूच जास्त घाबरलेले होते. हिंसक प्रकार होणार असं वातावरण होतं. तसं काही न होता कडक बंदोबस्तात मिरवणूक पार पाडल्यावर हिंदूंना वाटलं जसपालमुळे असं झालं. इकडे काही काँग्रेसी चॅप्सनी मुसलमानांना चिथावणी दिली की पहा, तुमच्या मोहरमच्या वेळी मात्र बंदोबस्त नव्हता, आता होत. अशी विष पेरणी झाली. मला आठवतंय की हिंदू मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये मी स्वतः जात होतो, लोकांना भेटत होतो. रात्र बंदोबस्तासहित धार्मिक सद्भावना वाढीला लागेल अशा प्रयत्नात जागत होतो. परिणामी या नरसी बागवानच्या पालखीचं मुस्लिम नेत्यांनी सुद्धा आपापल्या मोहल्ल्यात हार घालून स्वागत. पण गुन्हेगारी जगाच्या राजकीय हितसंबंधापायी या सद्भावाच्या वातावरणाला चूड लावण्यात आली. ते म्हणाले, एक लक्षात घ्या, माझ्यावर आरोप करणाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे मला जर हिंदूंना तथाकथित झुकतं माप द्यायचं असतं तर मी कमिशनरच्या पदाचा राजीनामा दिला नसता किंवा नंतर निदान भारतीय जनता पार्टी सोडली नसती. तिथं राहूनच मला हवं ते करता आलं असतं. पण तसं नाही. मला अन्यायाशी लढायचं होतं. राजकीय यंत्रणा गुन्हेगारी जगाशी हातमिळवणी करून सामान्य नागरिकाच्या जीवनात माती कालवते असं दिसल्यावर एक पोलीस अधिकारी म्हणून त्याविरुद्ध बंड करणं मला आवश्यक वाटलं. आता आज तर मी ना कमिशनर ना कोणत्या पार्टीचा नेता, एकटाच फिरतो सर्वत्र. सध्या मला अनेक तऱ्हांच्या धमक्या येतात आणि मला लोकांचं प्रेम याशिवाय कोणतंही संरक्षणाचं कवच नाही. सरकार दरबारला ठोकरून दिल्यावर तुम्ही राजकारणाचं क्षेत्र का निवडलं? सध्या राजकारणाचं रूप फार सर्वव्यापक होऊन बसलं. एक पोलीस अधिकारी म्हणून काम करतानाही माझ्या हे लक्षात येत होतं की राजकारण टाळून आपलं कर्तव्य बजावणं अशक्य व्हावं एवढं ते सध्या गुंतून गेलंय. तिकडे बघण्याचा सुशिक्षित सज्जन लोकांचा दृष्टिकोन मात्र सिनिक आहे. दे आर इन अ मूड ऑफ रेझिग्नेशन. साहजिकच राजकारण भ्रष्ट, बरबटलेल्या लोकांच्या हातात जातं. हे सगळं जर बदलायचं असेल तर त्यापासून तोंड चुकवण्याऐवजी ठामपणे त्यांच्याशी झुंज मांडालावी, म्हणून मी सक्रिय राजकारणात उतरायचं ठरवलं. मग बीजेपी का? भाजपमध्ये तुमचा प्रवेश आणि पक्षत्याग याची काय कथा आहे? सुरुवातीच्या पहिल्याच प्रश्नानंतर चेहरा जेवढा बोलला होता त्याहून जास्त बोलका आता वाटला. स्पष्टपणे चेहऱ्यावर वेदना दिसली. हाताच्या तळव्यात एकदा चेहरा झाकून त्यांनी काही वेळ मौन पाळलं. मला वाटलं आता ते हा प्रश्न टाळणार. ती एक फार मोठी कहाणी आहे. मला वेळ मिळाला असता तर मी तुम्हाला सांगितली असती. माझा अंदाज बरोबर निघत होता. थोडा वेळ पुढचा प्रश्न न विचारता तसाच बसून राहिलो. मग सावकाशपणे त्यांनी सांगायला सुरुवात केली. अगदी सावकाश. मध्ये काही शब्दांचा आलेला वेग थांबलेला, त्यातलं चैतन्य ओघळून गेलेलं, फरफटत आल्यासारखे शब्द मागोमाग येत होते.
1982 क्रायसिस, बदलीची ऑर्डर आणि त्याविरुद्ध लोकांचा उत्स्फूर्त उद्रेक, यानंतर त्याचं श्रेय मिळवण्यासाठी अनेक राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली. त्यातच नेनेंनी माझ्याकरता परस्पर केस नोंदवून ती जिंकली. कोण जाणे, पण मलाही त्या दिवसामध्ये भाजपच एक शुद्ध पक्ष वाटत होतं. हे माहीत होतं की मुसलमान आणि हरिजन यांची मतं भाजपला कधीच मिळणार नाहीत, पण काही मूल्यांची चाड बाळगणाऱ्या लोकांचा पक्ष आहे असं मला वाटतं. जसपालच्या प्रो हिंदू प्रतिमेचाही भाजपच्या नेत्यांना उपयोग वाटला असावा, म्हणून भाजपनंही मी पक्षात यावं असा आग्रह धरला. मी ते मान्य केलं. माझं पद आणि त्यासहित येणाऱ्या सर्व सुखसोयींना सोडून मी पक्षात प्रवेश केला. वाजपेयी अडवाणी यांनी बडोद्याची सीट मला देण्याचं सुरत अधिवेशनात जाहीर केलं. भाजपचं प्रांतिक अधिवेशन सुरतेत झालं. त्याचा संदर्भ नीट लक्षात होता. जसपाल सिंगजींच्या प्रवेशाचं प्रचंड स्वागत झालं होतं. भाजपची इमेज सुद्धा जसपाल सिंगमुळे प्रांतभर वधारेल असं वाटलं. इतकी की जाहीर सभेत साक्षात अटलजी भाषणाला उभं राहिल्यावरही लोकांनी जल्लोष केला, वी वॉन्ट जसपाल. अटलजींनीही उदारपणे त्यांना भाषणाला बोलवलं. तितक्याच समजूतदारपणे जसपालजींनी 4 शब्दात आपलं बोलणं उरकलं की अटलजी ज्येष्ठ आहेत, त्यांचं भाषण तुम्ही ऐकून घ्या, नंतर वेळ मिळाल्यास मी 4 शब्द बोलेन. जसपाल एकदम लोकांच्या गळ्यातला ताईत बनला, पण ही लोकप्रियताच आड आली असावी. लोकसभा निवडणुकीत बडोद्याची सीट मला देण्यात आली, पण मकरंदभाई देसाई गुजरात भाजपचे प्रमुख. निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद गुजरातमध्ये खूप वाढत असल्याच्या बातम्या होत्या. तेव्हा यांची ओळख गुजरातचे भावी मुख्यमंत्री अशी करून दिली जायची. अर्थात तेव्हा अटलजी भारताचे भावी पंतप्रधान होते. तर ते मकरंदभाई देसाई मला कॉर्नर करू पाहत होते. बडोद्यात पार्टीनं मला काहीही सहकार्य दिलं नाही. एकही महत्वाचा नेता वक्ता माझ्या प्रचारासाठी बडोद्यात आला नाही. मी स्वतःच्या ताकदीवर लढलो. तशात निवडणुकीपूर्वी 15 दिवस मकरंदभाईंनी सांगितलं की जनता पक्षाचा उमेदवार जुनेजा यांच्याकरता मी आपलं नाव मागे घ्यावं. उमेदवारांची यादी जाहीर झाली, त्यात मी नव्हतो. मग मी अडवाणींकडे गेलो. त्यांनी माझी बाजू उचलून धरली. तिकीट मिळालं, पण पार्टीनं मला एकटं पाडलं. मी हरलो, पण 1.5 लाख मतं मिळवली. त्यात वाडी आणि रावपुरा या विधानसभा मतदारसंघात मला आघाडी होती. मग विधानसभेच्या वेळी यातली एक सीट मला द्यायला हवी होती, पण मला त्यावेळी तिकीट नाकारण्यात आलं. पार्टीने मला महारोग्यासारखं वागवलं. थोडेच दिवस आधी पार्टीत आलेल्या वीरेन शहाला तिकीट मिळालं, पण मला नाही. मला सांगण्यात आलं की पार्टीच्या काही जुन्या कार्यकर्त्यांना तिकीट देणं आवश्यक आहे. मी म्हणलं, लोकसभेच्या वेळी नाही हे आठवलं? आत्ताच एकदम हे आर्ग्युमेंट कुठून उपटलं? इतकंच काय, पण मकरंदभाई सारख्याने सिख ट्रेटर वगैरे शब्द उच्चारले, जबकि आय एम अ बेटर हिंदू दॅन मेनी ऑफ देम. बडोद्यातून विधानसभेवर निवडून गेलेल्या एका चांगल्या माणसाने पार्टीच्या बैठकीत जसपालला तिकीट मिळता कामा नये असं मांडताना सांगितलं की जसपाल गुजरातचा भूमिपुत्र नाही. मला कळेना पार्टीला झालंय तरी काय. अशीही कुणकुण कानावर होती की भाजपला मुस्लिम मतं मिळवल्याशिवाय सत्तेवर येता येणार नाही आणि मला पक्षाबाहेर काढल्याशिवाय मुस्लिम मतं मिळवता येणार नाहीत. या समजुतीच्या वेदीवर माझा नाहक बळी चढवण्यात आला. मग विधानसभा निवडणूक मी एकट्याने लढवली. भारतीय लोकशाहीतला भ्रष्टाचार निवडणुकीपासून सुरू होतो, म्हणून मी ठरवलं की एकही पोस्टर छापणार नाही, बॅनर लावणार नाही. मी लोकांच्या घरोघर जाऊन हात जोडून मतं मागितली. बस एवढ्यावर मला क्रमांक 2ची मतं मिळाली, 17,000. इथल्या भाजप उमेदवाराला 6,500 मतं. अशी ही सगळी कहाणी. माझा पक्षावरचा विश्वासच उडाला. पक्षनिष्ठेची टाळी एक हाताने वाजू शकत नाही. लॉयल्टी इज 2 वे ट्रॅफिक. भाजपला मी खूप काही देऊ शकत होतो. विशेषतः युवकांमध्ये भाजपबद्दल मी खूपच हवा तयार करू शकलो असतो. आता ते सगळंच गेलं. भाजपनं जसपाल सिंगना गमावलं आणि गुजरातही गमावला. या दोन्हींचा परस्पर संबंध काही आहे की नाही कुणास ठाऊक, पण अनेक ठिकाणी जसपालजींनी जे सांगितलं त्याचाच पुनरुच्चार करणारी माणसं भेटली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांच्याबद्दल चांगलेच शब्द उच्चारले. वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांनी जसपालचा प्रामाणिकपणा आणि हेतूची शुद्धता यावर विश्वास दर्शवला. मुलाखतीच्या आधी आणि नंतरही त्यांनी दिलेल्या माहितीविषयी इतरत्र चौकशी केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी सांगितलं यात कुठेही तथ्यविषयक चूक किंवा अतिरेक नाही.
त्यामुळे मुलाखतीला जाताना मनातल्या काही प्रश्नांच्या जिगसॉ पझलचे ठोकळे होते, त्यात जुळणारे इतर तपशील आता मिळाले. बोलता बोलता जसपालजींच्या शब्दांचा वेग वाढत गेला होता. खुर्चीत ते सरळ ताठ बसून छताकडे बघत अस्वस्थपणे बोलत होते. त्यांच्या रंगीन विवादास्पद करिअरच्या कालचा जो भाग मला समजावून घ्यायचा होता तो थोडाफार लक्षात आला. आता आजकडे यावं म्हणून मी विचारलं, आता परत राखीव जागा विरोधी आंदोलनात भाजपचे नेते तुमच्याबरोबर दिसतात ना? 2-4 दिवसांपूर्वी त्यांना आणि भाजपच्या काही नेत्यांना अटक करून सोडून दिल्याची बातमी होती. करेक्शन, ते म्हणाले. तो मोर्चा राखीव जागा विरोधी नव्हता, पोलिसी अत्याचाराचा निषेध करणारा होता. आणि प्रश्न न विचारताच त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली. तेव्हा मला गप्पा चालू असल्याचं समाधान लाभलं. राखीव जागा विरोधी आंदोलनात मी सहभागी नाही. अर्थात व्यक्तिशः माझं असं मत आहे की सध्या राखीव जागांचा उपयोग व्होट बँकेसाठी केला जातो. त्याचे फायदे खऱ्या अर्थानं मागासवर्गीयांपर्यंत पोचत नाहीत. जगजीवन राम सारखा माणूस 30 वर्ष मंत्री आहे. आता त्यांच्या मुलांनाही मागासवर्गीय म्हणून सवलती का द्याव्यात? आणि खरं म्हणजे मागासवर्गीयांना समाजात बरोबरीचं स्थान देण्याचा प्रश्न हा मूलतः आर्थिक प्रश्न. आपल्या अर्थव्यवस्थेत सुमारे 50,000 कोटी रुपयांइतका काळा पैसा खेळतो. इथे विषमता दूर होईल कशी? पण मूळ प्रश्न बाजूला सोडून दुय्यम प्रश्नांवर लोकांना खेळवण्याचा राजकारण्यांचा धंदा आहे. त्यांच्या हेतूतच प्रामाणिकपणा नाही. तत्वतः मात्र राखीव जागांची व्यवस्था कायमसाठी असूच शकत नाही. त्याला काहीतरी कालमर्यादा ठरवावी लागेल. जसपालजी, इथे मला एक पेच जाणवतोय. त्याविषयीचे प्रश्न गेल्या 2-4 दिवसात आंदोलनाच्या बाजूनं आणि विरुद्ध बोलणाऱ्यांनाही विचारले, पण सध्याच्या वातावरणात आधीची उत्तरं ठरून गेलीत. त्यामुळे पेच जास्तच वाढतो. समाजातली विषमता दूर करणं हा राखीव जागांचा हेतू होता. ती कल्पना सुरू झालेला सुमारे 40 वर्ष होत आली. अजून सामाजिक विषमता तर शिल्लकच आहे, हे कोणीच नाकारत नाही. तरीही राखीव जागांना विरोध वाढतच चाललेला दिसतो. मी म्हटलं, खरंय, जातीच्या भिंती पाडणं हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आपण जी कल्पना राखीव जागांची राबवायला सुरुवात केली, तीच कल्पना आज जाती व्यवस्था अधिकाधिक पक्की करत चालली आहे की काय, अशी शंका यावी. यात आपल्या समाज व्यवस्थेची गुंतागुंत दिसते. फार पूर्वी केव्हा तरी जाती व्यवसायाधिष्ठित असाव्यात, पण क्रमशः त्या जन्माधिष्ठित बनत गेल्या. हे मान्य करायला हवं की आपल्या हातातली सत्ता केंद्र पक्की ठेवण्यासाठी सवर्णांनी, मुख्यतः ब्राह्मणांनी जन्माधिष्ठित विषमता पैदा केली. त्यातून निर्माण झालेल्या समाजव्यवस्थेने समाजाच्या एका मोठ्या घटकाला दीर्घकाळ वंचित ठेवलं. ती विषमता दूर करायला मूलतः राखीव जागा ही संकल्पना प्रारंभी योग्य होती. आता असं दिसतंय की त्यामुळेच जातीय संघर्ष उभा राहील. त्याबरोबर हाही पेच आहे की एक यशस्वी राष्ट्र म्हणून आपल्याला उभं राहायचं असेल तर गुणवत्ता, कार्यक्षमता यावर तडजोड असू शकत नाही. रोस्टर सिस्टीम म्हणजे अशी तडजोड आहे. जसपालजींनी फार मोजक्या शब्दात जाती व्यवस्थेतून निर्माण होणारा पेच मांडला होता. समस्येचं रूप अनेक जण दाखवू शकतात, पण मग उपाय काय? किंवा राखीव जागा अथवा रोस्टर सिस्टीमला आपल्यापाशी काही पर्यायी योजना आहे का? इथे मात्र अनेक जण बौद्धिकदृष्ट्या धडपडतात. इथंही जसपालजींचं वैचारिक संचलन रिदममध्ये पुढे चालू राहिलं. ते म्हणाले, मुळातच प्रश्न गुंतागुंतीचा आहे. त्यातही राजकारणामुळे त्यातली गुंतागुंत वाढतेच. कारण काही एक मूलभूत सामाजिक प्रश्नाच्या गाभ्याला हात घालायचा आहे, या भूमिकेतून आपल्याकडे राजकारण चालत नाही. काहीतरी तात्पुरती तडजोड करून मतांचा गठ्ठा मिळवला म्हणजे खूप झालं, अशा भूमिकेतून राजकारणाचा खेळ चालतो. नाहीतर एव्हाना 40 वर्षात या प्रश्नावर खूप काम होऊ शकलं असतं. उदाहरणार्थ, शिक्षण प्रसाराला सर्वात केंद्रवर्ती स्थान द्यायला हवं. राखीव जागांचे फायदे एका पिढीला मिळतील. फायदे घेतलेल्यांची पुढची पिढी समाजात बरोबरीने मेरिटवर मानली जायला हवी. मी पुन्हा आठवण करून देतो की विषमतेचा प्रश्न मुळात आर्थिक प्रश्न आहे. आजही मागासवर्गीयांचं शोषण शिल्लक आहे. तोवर राखीव जागा पूर्णपणे रद्द तर करता येणार नाहीत, पण त्याबरोबर राखीव जागांच्या व्यवस्थेवर पुनर्विचार मात्र जरूर व्हायला हवा. राजीव गांधींनी हे मान्य केले. मी विचारलं, सामाजिक विषमतेच्या प्रश्नावर धर्मांतर हा मार्ग होऊ शकतो? धर्मांतर? त्यांनी काय होईल? आपण पाहिलं ना की मूळ प्रश्न शोषणाचा आर्थिक आहे. धर्मांतर केल्याने तो श्रीमंत होतो का? त्याच्या व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त होते का?
किंवा शोषण थांबतं का? तर धर्मांतर हा उपाय होऊ शकत नाही. सामाजिक समतेची लढाई मागल्या 125 वर्षात ज्या अनेक रस्त्यांवरून वळत वळत आली आहे, त्यातला एक रस्ता एका फार गंभीर कड्यावर येऊन पोचलाय. प्रथम समाज व्यवस्थेअंतर्गत बंड, त्यातून काही साधत नाही म्हटल्यावर त्या व्यवस्थेचा, धर्माचा त्याग, पण त्यातही एतद्देशीय धर्माचा स्वीकार, त्यातूनही दिशा दिसत नाही म्हटल्यावर पुन्हा धर्मांतर, पण यावेळी परकी धर्माचा, एतद्देशीय संस्कृतीशी वैर धरण्याचा, शतकानुशतकांचा इतिहास असणाऱ्या धर्माचा स्वीकार. संदर्भ मीनाक्षीपुरम 1981. पण ही चालही जनआंदोलनात रूपांतरित झाली नाही. आता या रस्त्यावरचा पुढचा मुक्काम वर्गयुद्ध किंवा दलितस्थानची मागणी हा आहे. मागच्या 2-4 दिवसात हा शब्द इथे कानावर यायला लागला होता. एका पेचातून पुढचा पेच, राखीव जागा चालू राहिल्या तर नाईलाजानं शस्त्र हाती घ्यावं लागेल म्हणणाऱ्यांचा एक आक्रमक मूडमधला गट, आणि राखीव जागा रद्द झाल्या तर आम्ही शस्त्र हाती घेऊ म्हणणारा विरुद्ध गट. म्हणजे काही झालं तरी कोणीतरी शस्त्र हाती घेणारच. गुजरातमध्ये निर्माण होऊ घातलेल्या परिस्थितीची दिशा हीच की प्रत्येकाला यातली कोणती तरी एक बाजू स्वीकारावी लागणार किंवा मधल्यामध्ये चिरडून जावं लागणार. म्हणजेच गुजरातमध्ये एक सामाजिक ध्रुवीकरण येऊ घातलंय. त्याचे सात पडसाद संपूर्ण भारतात उमटणं शक्य आहे असं काही जाणवत होतं. म्हणून मी विचारलं, वर्गयुद्ध किंवा दलितस्थान या कल्पनांविषयी आपल्याला काय वाटतं? अलीकडेच हे शब्द उच्चारले जायला लागलेत. ह्या कल्पना फार डेंजरस आहेत, मला अजिबात पसंत नाहीत. राष्ट्रीय ऐक्याच्या बाबतीत तडजोड होऊच शकत नाही, आणि या कल्पना चक्रमपणाच्या आहेत. त्यांना भारतात कधीच विजय मिळणं शक्य नाही. पंजाबचंच उदाहरण घ्या ना, खालिस्तानची भाषा कधीच यशस्वी होणार नाही. काही काळापूर्वी अकाली दलाच्या भूमिका किती कठोर होत्या, आता त्या निवळायला लागल्यात, आणि घटनेच्या चौकटीतच पंजाबचा प्रश्न सोडवायची भाषा सुरू झाली आहे. दलितस्थान शब्दाचं याहून वेगळं काही होणार नाही. मी म्हणालो, खलिस्तानचा संदर्भ तुम्ही अगदी चपखल ठिकाणी वापरलात जसपालजी. मला त्या संदर्भातही तुमच्याशी चर्चा करायची होती. या शब्दाला 5 वर्षापूर्वी काय स्थान होतं तुम्हाला आठवत असेल. लोक दात काढून हसायचे, आणि 5 वर्षात आता या शब्दाला पंजाब प्रश्नाच्या संदर्भात पारिभाषिक स्थान प्राप्त झालंय. हा शब्द घेऊन हातात बंदूक धरणाऱ्या शीख युवकांनी पंजाबच्या नरडीला बायोनेट लावलाय ना. पण खालिस्तान ही व्हायबल एंटिटी होऊ शकत नाही. आपल्या राजकीय मागण्या पुढे काढण्याचं एक साधन मात्र असेल, एवढं टोकाचं काही मागितलं म्हणजे थोडं तरी पदरात पडेल असा हिशोब यामागे असावा. या मागणीला फूस देण्यात पाकिस्तानचा हात, आणि शिखांना ते माहितीये. शीख इतिहास असं दाखवतो की शिखांचं आणि मुसलमानांचं कधीही पटणार नाही. या 2 जमाती दीर्घकाळच्या वैराचा इतिहास आहे. पाकिस्तान बनण्यापूर्वी नेमके हेच शब्द वापरले जात होते. व्हायबल एंटिटी नाही, साम्राज्यवादी इंग्रजांचा डाव आहे, शतकानुशतकं हिंदू मुस्लिम एकत्र राहत आलेत, जिनांचा काही मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी, मुस्लिम समाजाचं नेतृत्व मिळवण्यासाठी राजकीय डाव आहे वगैरे. बरोबर. तरी सुद्धा 2 परिस्थितीमध्ये फरक आहे. मुळात शीख पंथाची निर्मिती हिंदू धर्माच्या रक्षणासाठी झाली आहे. मी काय म्हणतोय तुमच्या लक्षात येते ना. शीख आणि हिंदू हे वेगळे नव्हेतच, ते एकच आहेत. मी नेहमी सांगतो, गुरु गोविंद सिंग वॉज द ग्रेटेस्ट हिंदू एव्हर बॉर्न. इथे शिखांच्या एका सभेत मी हे बोललो तर काही जणांनी आरडाओरडा केला, पण आय विल शाउट इट फ्रॉम रूफटॉप्स. मी हे कसं विसरेन की माझी आई हिंदू आहे, माझे आजोबा हिंदू होते. पंजाबमधल्या संघर्षाला इतकं गंभीर राष्ट्रविरोधी वळण मिळालं, याचा दोष पुन्हा राजकीय पक्षांकडेच जातो. दोन्ही बाजूंकडे, काँग्रेस आणि अकाली दोन्ही. आपापल्या राजकीय डावपेचांसाठी दोघांनीही भिंद्रावालेचं भूत उभं केलं ना. आता हे मान्य, पण या राजकारणाने जो विचका करून ठेवलाय त्या परिस्थितीत आपण सध्या वावरतो. परिणामतः शिखांमध्ये मोठ्या प्रमाणावर एलियनेशन, वेगळं पडल्याची भावना निर्माण झाली आहे ना. जवळजवळ संपूर्ण नवी शीख पिढी विद्रोहाला अनुकूल आहे. संपूर्ण देशाला विरुद्ध असा एथॉस जन्माला येऊ घातलाय. तिथे संत भिंद्रावाले तर हुतात्मा आहेतच, पण थेट अकाली दल सुद्धा बेअनसिंगचा हुतात्मा म्हणून गौरव करतं. जसपाल सिंग यांचं उत्तर गंमतशीर होतं. ते म्हणाले, महात्मा गांधीजींचा खून करणारा नथुराम गोडसे त्यावेळी अनेक हिंदूंना हिरो वाटलाच होता ना. अजूनही त्याला मानणारे अनेक आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी काय देशाला विरुद्ध एथॉस निर्माण झाला का? हे खरं
की शिखांबाबतची दुराव्याची भावना जास्त खोल आहे. आता बहुसंख्य शीख या भावनेतून एकत्र आलेत. परत माझा प्रश्न, उपाय आता काय केलं जाईल? काही मागण्या मान्य कराव्यात आणि तितक्याच कणखरपणे सांगावं खालिस्तानची भाषा बंद. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून राष्ट्रीय राजकारणाचं युग सुरू व्हायला हवं. चंदीगड पंजाबला तर अबोहर फाजिल्काबाबत भजनलालला सांगावं, महापंजाबच्या कल्पनेची चावट बडबड बास करा. केंद्राची मौन संमती असल्याशिवाय अशा कल्पना बोलायचं डेअरिंग एकाही काँग्रेस मुख्यमंत्र्यात नाही. चंदीगडऐवजी हरियाणाला दुसरी राजधानी करून द्यावी. पंजाबमधली परिस्थिती पूर्ववत करण्याला अग्रक्रम मिळायला हवा. समाजाअंतर्गत 2 गटात मोठी दरी झाली, ती बुजवायचा प्रयत्न मनापासून व्हायला हवा. यात केंद्र सरकारचा पुढाकार दिसायला हवा. इंदिराजींच्या हत्येनंतर दिल्लीत उसळलेल्या दंगलीची जबाबदारी राजीव गांधींना नाकारता येणार नाही. HKL भगत, जगदीश टायटलर सारखी माणसं दंगलखोरांचं नेतृत्व करत होती. इनके हात तो खून से रंगे है. चौकशी होऊ द्यात. दोषी ठरणाऱ्यांना फासावर लटकवलंच पाहिजे. राष्ट्राच्या ऐक्याला घातक ठरणाऱ्यांना रांगेत फासावर चढवलं पाहिजे. आसामविषयी काय म्हणाल? आसामची समस्या पंजाब इतकीच महत्वाची आहे. तेवढाच महत्वाचा भर आसामची समस्या हातावेगळी करण्यावर हवा. तथापि आसाममधल्या परिस्थितीचा सूर पंजाबमधल्याप्रमाणे नाही. परकी नागरिकांना हटवण्याचं हे आंदोलन अजूनही शांततामय आहे. यापुढची लढाई कशी असेल असं तुमच्या डोळ्यासमोर आहे. हा एक माणूस आत्ता तूर्त एकटाच. आपल्या ध्येय विचारांचा रस्ता नोकरशाहीतून सापडत नाही म्हणल्यावर सर्व फायद्यांसकट ती नोकरी ठोकरली. खूप आशा उरात बाळगून ज्या पक्षाशी गाठ बांधली तिथंही ठोकर बसली. आता पाठीशी ना सरकारी यंत्रणा ना पक्ष, उलट विरोधकच खूप. तरी सुद्धा त्या जखमा कुरवाळत जगत नाहीये. आपल्याशी गप्पा मारतोय तशा त्यांच्या शब्दातल्या ठिणग्या जाणवतात. आपण त्यांना काल आणि आज विषयी विचारलं. या रस्त्यावरून पुढं पावलं टाकायची तर उद्याविषयी विचारायला हवं. जसपाल सिंग खुर्चीतच पूर्वीच्याच पोजमध्ये, पण विचारांचा भाता धपापत होता. त्यातून स्वच्छ आशावादी ठिणग्या तडकायला लागल्या. आपल्याला मुख्य लढाई स्वार्थी राजकारणी लोक आणि राष्ट्रविरोधी यांच्याशी करावी लागणार आहे. त्यासाठी देशभक्तांचं एक नवं बियाणं तयार व्हायला हवं. अशा राजनीतिज्ञांची एक नवी पिढी उदयाला यायला हवी की ज्यांचं राजकारण हे देशकारण असेल, जे या मातीशी, इतिहासाशी, नीतिमूल्यांशी आपलं नातं सांगतील. इथल्या इथॉसमधून जे उगवलेले असतील असे युवकच उद्याची लढाई लढू शकतील. मी त्यांची वाट पाहतोय. आज तरी अशा उदयाची चिन्ह कुठे दिसत नाहीयेत. याचा दोष मी बुद्धिवादी वर्गाला देईन. ते मूक राहतात, अन्याय सहन करतात. समाजासाठी संघर्षात उतरायच्या ऐवजी कुंपणावरच बसून पांडित्य पढवतात. या बुद्धिवादी वर्गानंच आता सिस्टीमला देशाची मुळं कुरतडू दिलीत. त्यामुळे पुढचं काम अवघड आहे हे खरंच, पण कुठंतरी सुरुवात तर करायला हवी. समाजधारणा करणारी प्रत्येक संस्था आज उद्ध्वस्त होत असलेली दिसते. प्रशासनाचे अवयव अर्धांगवायू झाल्यासारखे पडलेले असतात, तर सरकारी यंत्रणा ऑक्सिजनवर आहे. अशात राजीव गांधी सुद्धा देत असलेली आश्वासनं पूर्ण करू शकणार नाहीत. त्यांना या व्यवस्थेविरुद्ध लढाई छेडावी लागेल किंवा या श्री क्लीनना बौद्धिक अप्रामाणिकपणाचा गुन्हा स्वीकार करावा लागेल. राजकारणातला सुद्धा गुंडागर्दीचा संजय गांधी प्रवाह रोखायला लागेल. ही लढाई तुम्ही एकटेच लढत राहणार की काही संघटित शक्ती पाठीशी उभं करायचा प्रयत्न करणार? ते म्हणाले, नीतिमूल्याधिष्ठित राजकारण हा माझा मुख्य कार्यक्रम. सत्तेच्या मागं जाणारं राजकारण मला करायचं नाही. त्यामुळे जिथे जिथे अन्याय दिसेल तिथे तिथे निषेध करणं, निषेध करायला लोकांना प्रवृत्त करणं आवश्यक आहे. त्यासाठी आता माझा सावधान नावाचा तरुणांचा एक छोटासा ग्रुप काम करतो. नागरिकांना सावधान करायचं हे या ग्रुपचं काम. संपूर्ण जगाचा इतिहास आपल्याला असं दाखवतो की अन्यायाचा निषेध करत करतच जगाचा विकास झालाय. आपल्या देशातल्या सडलेल्या व्यवस्थेचा निषेध करायला, प्रतिकार करायला लोकांना शिकवायला हवं. तुम्ही हे तर मान्य कराल की असा प्रतिकार बडोद्यापुरता मर्यादित राहून चालणार नाही, तो देशभर पसरायला हवा. कारण आपल्या देशातला कोणता एक प्रश्न दुसऱ्या प्रश्नापासून पूर्ण सुटा करता येणार नाही. इतकी परिस्थिती एकमेकीत गुंतलेली आहे. आता प्रश्नाचं स्वरूप जर सर्वव्यापक असेल तर त्यांची उत्तरं शोधण्याच्या प्रयत्नात छेडला जाणारा लढा सुद्धा देशव्यापी असावा लागेल. नुसते छोटे छोटे स्थानिक किल्ले बांधून
आपापले मोर्चे सांभाळणं परवडणार नाही. ती फक्त बचावाची लढाई होईल आणि यथावकाश हे किल्ले व्यवस्थेच्या पुरापुढे ढासळतील. मग तुमचा हा लढा बडोद्यावरून अखिल भारतीय स्वरूपात रूपांतरित होण्याची काय योजना तुमच्या डोळ्यासमोर आहे? मुलाखत मिळवण्यासाठी फोन करताना जेवढा बिचकत होतो त्याहून जास्त बिचकतच मी हा प्रश्न विचारला. कारण ही सगळी मांडणी हा लहान तोंडी मोठा घास होतोय की काय अशी रुखरुख सतत मनात होती. पण जसपालजी तर मान डोलवत होते. म्हणून भीड चेपून विचारलं, लढा देशभर कसा पसरेल? वणव्यासारखा पसरेल. लोकांमध्ये कमालीची अस्वस्थता, नैराश्य आहे. स्वातंत्र्यानंतर विकासाचे, समृद्धीचे दिवस दिसतील या आशेचा भ्रमनिरास झालेल्या लोकांचे थवेच्या थवे आहेत. त्यातून ठिकठिकाणी चळवळी उभ्या राहतील. ठिकठिकाणी पेटलेल्या अशा चळवळीमधून राष्ट्रीय उद्रेक आकाराला येईल. आपण मगाशी इतिहासाचा संदर्भ घेत होतो. जनतेच्या उत्स्फूर्त उद्रेकाची चर्चा निघाली की अनेक जण सांगतात भारतात तसा इतिहास नाही. भारताच्या इतिहास परंपरेत, एथॉसमध्ये अशा राष्ट्रीय उद्रेकाची काही शक्यता तुम्हाला वाटते का? निश्चित वाटते. मी या बाबतीत अत्यंत आशावादी आहे. इथॉस नाही वगैरे बोलण्यानेच बुद्धिभ्रंश होतो आणि चळवळ उभी राहणार असली तरी रोखली जाते. आणि मला तुम्ही विचाराल तर असं आंदोलन उभं राहणार नसलं तरी मी प्रयत्न सोडणार नाहीये. कोणत्या समस्यांशी माझा सामना आहे हे मला माहिती आहे. मला वास्तविक काही कमी नाही. पण मी पाऊल मागे का घ्यावं? बाळाला झोपवायला अंगाई गीत गातात ना, तसा हा गुंगी आणणारा बुद्धिभ्रंशच आपल्या समाजाला झपाटून राहिला आहे. प्रत्येक क्षेत्रात भरून राहिलेल्या भ्रष्ट व्यवस्थेनं लोकांची झगडायची इच्छाच मारून टाकल्यासारखं. त्यामुळे जो तो फक्त स्वतःच्या करिअरचा विचार करतो. मुख्यतः मध्यमवर्गीय अशा प्रवृत्तीचा झालाय. सध्या तर केवळ अस्तित्वासाठीच मध्यमवर्गाची धडपड चालू आहे. पण आपण हे विसरता कामा नये की क्रांतीला नेतृत्व पुरवतो तोही मध्यमवर्गच. भारतात अशी परिवर्तनोन्मुख चळवळ झाली नाही तर आपला देश गुंडांच्या ताब्यात जाणार आहे. हे टाळायचं असेल तर माझ्या शक्तीनुसार मला झुंजत राहायला हवं. सत्तेशिवाय माझा संघर्ष चालू शकतो. कारण राजकारण हा माझा पोटाचा व्यवसाय नाही. अजूनही मी माझा रोजगार कमवून खातो. मी माझं काम चालू ठेवणारच आहे. नव्या शक्तीचा उदय पाहायला मी झगडत राहणार आहे. बाबा आमटेंच्या मी अजून जहाज सोडलेलं नाही ची जातकुळी सांगणारे शब्द उच्चारत जसपाल सिंग खुर्चीत बसून होते. पूर्ण विषम परिस्थितीतला एक सामना खेळू म्हणत होते. याचं भान ठेवत होते की यात अपयश येणंही शक्य आहे. पण जहाजाबरोबर स्वतःला बुडवून घेणारे कर्णधार जिथे असतात तिथेच बुडता देश वाचवणाऱ्या नाविकांच्या पिढ्या जन्म घेतात. अशा नाविकांच्या पिढ्या जन्म घेतील अशी उमेद बाळगणारा, त्यांच्या जन्मासाठी स्वतःला पणाला लावणारा हा कर्णधार मला भेटलेला एक पोलीस कमिशनर. कर्णधार कच्चा की पक्का ते इतिहासच सांगेल. पण वयाच्या 52व्या वर्षी सर्व पास तोडून झेप घ्यायलाही फार गट्स हवेत ते यांच्यात दिसले. मुख्य म्हणजे तुमच्या माझ्यासारखाच एक माणूस कोणत्या तरी एका दिवशी जन्माला आला. तो दिवस 8 डिसेंबर 1933चा होता. ठिकाण पंजाबमधलं कपूरथळा. वडील कपूरथळ्याच्या महाराजांचे डॉक्टर होते. वडिलांना 10 भाऊ, त्यातले हे एकटेच शिकलेले. जसपालला 6 भाऊ, एक रेल्वेत, एक सिव्हिल सर्जन, ब्रिगेडियर, कर्नल, लेफ्टनंट जनरल, योद्ध्यांचंच कुटुंब. हा वारसा वडिलांकडून आलेला. स्वातंत्र्याच्या लढ्यात वडिलांनी साक्षात महाराजाविरुद्ध मोर्चा काढला. नोकरी गमवावी लागली. त्या अवस्थेत 6 मुलांचं कुटुंब पोसायचं होतं. पण वडिलांनी तडजोड स्वीकारली नाही. जसपालना पाठीचा कणा ताठ ठेवायचा वारसा वडिलांनी दिला. अन्यथा कपूरथळ्यात BA आणि जालंधरला LLB केल्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये शिरलेल्या याही एका तरुणाचा ध्येयवाद मोडून पडायला वेळ लागला नसता. लाचलुचपत, भ्रष्टाचार, राजकीय दबाव, व्हिक्टिमायझेशन या सर्वाला जसपाल पुरून उरला नसता. अनेक जण त्यांना वेडा, मूर्ख म्हणतात. तेव्हा जसपाल सिंग विचारत असतात, माझ्यासारखे वेडे आणखी किती आहेत? अरे या जगण्यातही धन्यता आहे. पण मला सांगा मी काय गमावलंय? पण जसपालजी, ज्यांची कमावण्याची व्याख्या पोटापलीकडे जात नाही त्यांना तुमची भाषा कशी कळणार? न कळो, पण तुम्ही तिथे बडोद्यात लढाई चालू ठेवा. तुम्ही तिथे आहात या जाणीवेनंही कदाचित जहाज न सोडण्याची आमची उमेद जागी होईल. नाविकांच्या नव्या पिढ्या
खवळलेल्या समुद्राचं आव्हान पेलायला सज्ज होतील. मुलाखत संपली तेव्हा टळटळीत दुपार होती. उन्हाची तलखी जाणवत होती आणि आता इथे तापायला लागलेल्या वातावरणाची नांदीही मंद मंद जाणवत होती. केवळ सत्तेचं राजकारण, नंतर आलेल्या अर्थान्वेषणानं थेट वर्गयुद्धावर नेऊन सोडलं होतं. तर मग यामध्ये कुठेतरी सत्तेत असलेल्यांचा म्हणून काही अर्थबोध असणार, हे सर्व सनत मेहतांना विचारूया का? एक सावधगिरीची सूचना आधीच मिळाली होती की सनत मेहता राजकारणाविषयी काहीही बोलणार नाहीत. सनत मेहता हा गुजरातमधल्या काँग्रेसी राजकारणाच्या त्रिकोणाचा तिसरा कोन. माधवसिंग सोळंकी आणि प्रबोध रावळ हे अन्य 2 कोन. हे 2 कोन सध्या एकमेकांविरुद्ध छुप्या अघोषित युद्धात गुंतलेले असताना तिसरा कोन अर्थपूर्ण मौनात असणं साहजिक होतं. इतकंच काय, पण सनत मेहता गुजरातमध्ये राहणंच टाळत होते. इथे काही स्थानिक पत्रक. आधी काही दिवस ते मुंबईत राहिले होते, त्यानंतर दिल्लीत आणि आता परत मुंबईत चालले होते. ते सध्याच्या आंदोलनामागच्या राजकारणात गुंतू इच्छित नाहीत. असं असून त्यांच्याशी गप्पा मारता आल्या हे नशीबच. गप्पा जशा झाल्या ते पाहता खरोखरच नशीब. राजकारणावर त्यांनी मौन पाळणं समजू शकत होतो, म्हणूनच या विषयावर आम्ही तुम्हाला प्रेस करत नाही असं सांगत वैचारिक बाजूवरच चर्चा सुरू. सनत मेहता या व्यक्तिमत्वाविषयी जी माहिती होती तिनं ही दिशा सुचवली. श्री सनत मेहता मूळ लोहियांच्या पंथातले समाजवादी. इंदिराजींनी सत्तेत आल्यावर प्रारंभी अँटी एस्टॅब्लिशमेंटच्या हवेवर स्वार होऊन ज्या तरुण तुर्कांना पक्षात खेचलं त्यातले सनत मेहता एक. रुपयाचं अवमूल्यन, बँकांचं राष्ट्रीयकरण, संस्थानिकांचे तनखे रद्द करणे आणि जुन्या बुजुर्गांना उचलून पक्षातून फेकून देणे, या सर्वामुळे अनेक तरुण तुर्क इंदिराजींचे हात बळकट करायला काँग्रेसमध्ये शिरले. चंद्रशेखर, मोहनधारिया, लक्ष्मीकांत इत्यादी तुर्क त्यातलेच. यथावकाश भ्रमनिरास होऊन अनेक जण इतर पक्षांकडे वळले, पण सनत मेहता नाही. उलट गुजरातचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केलं. 5 वर्षात उद्योग व्यवसायांच्या वाढीला गती दिली. भांडवल गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन मुंबईतल्या अनेक उद्योगपतींना गुजरातमध्ये उद्योगधंदे काढायला प्रवृत्त केलं. बडोदा अहमदाबाद औद्योगिक पट्टा यातून आणखीनच बहरला. त्यानंतर 1985च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट मिळालं नाही. हसतमुखपणे सनत मेहता घरीच बसले आणि आमच्याशी गप्पा मारायला लागले. आत्ताचं राखीव जागा विरोधी आंदोलन हे मुख्यतः इथल्या महत्वाकांक्षी मध्यमवर्गीयांनी चालवलेलं आंदोलन आहे. या मध्यम वर्गाची इतर प्रांतांपेक्षा वेगळी अशी खास वैशिष्ट्ये आहेत. आर्थिकदृष्ट्या हा वर्ग सरकारवर अवलंबून नाही. स्वतःचे व्यापार, व्यवसाय आणि कारखाने हा या वर्गाच्या आर्थिक अस्तित्वाचा पाया. त्यामुळे इथला मध्यम वर्ग शासनाची फारशी फिकीर करत नाही. राजकीय नेत्यांची लुडबुड त्याला आपल्या व्यवहारात नको असते. त्यामुळे अगदीच भिंतीत चेपलं तर तो रस्त्यावर येतो. याचा काही राजकीय अर्थ काढायचा का? पण जेव्हा तो रस्त्यावर येतो तेव्हा उद्रेकाचा स्फोटक आविष्कार घडतो, कारण सरकार या वर्गाचं काहीही वाकडं करू शकत नाही. गेले सुमारे 1 दशकभर तरी गुजरात इतका वारंवार उसळून उठला आहे की सहजच शंका येते की गुजराती लोक जर शांतताप्रिय, मृदुभाषी म्हणून ओळखले जातात, तर मग ही आंदोलनं, त्यात पुन्हा पुन्हा भडकणारी हिंसा, हे कसं काय? गुजराती स्वभाव रचनेशी ह्याचा मेळ कसा घालायचा? का नवा स्वभाव घडतोय असं मानायचं? अशा प्रश्नांच्या उत्तरापैकी एक उत्तर, आर्थिक विश्लेषण, सनत मेहतांच्या बोलण्यात आपोआपच आलं. डॉक्टर नेनेंनीही एक मस्त वाक्य आपल्या स्टायलिश अदांसहित ऐकवलं होतं. बंदुकीची गोळी उडते तेव्हा नुसती बंदूक कोणी चालवली हे विचारायचं नसतं, त्या कार्ट्रीजचा पैसा कोणी पुरवला हे महत्वाचं असतं. तो पैसा या मध्यमवर्गीयांकडे आहे. त्याचा अखंड प्रवाह चालू राहण्यासाठी सरकारवर अवलंबून राहावं लागत नाही. शिवाय ऐन कोपऱ्यात सापडल्यावर उलटत तुटून पडण्याची खास मध्यमवर्गीय मनोवृत्ती. याची बेरीज करून आत्ताच्या परिस्थितीचं तिचं त्रैराशिक मांडलं तर या हिंसाचाराचं, उद्रेकाचं बरंचसं अचूक उत्तर मिळतं. सनत मेहतांच्या मते उद्रेकाचं बाह्यरूप चक्क पोलीस विरुद्ध लोक अशा युद्धाचं आहे. हे साहजिक आहे. पोलीस हे शासनाचं दृश्य रूप आहे. त्यामुळे जेव्हा निषेधाचा आवाज उठवायचा असतो तेव्हा बिनचेहऱ्याच्या प्रशासनावरचा राग पोलिसांवर निघतो. प्रचलित परिस्थितीतला पोलिसी अत्याचार हा धागा आता हाती लागत होता. तेवढ्यात सनत मेहतांनी सांगितलं, राखीव जागांच्या प्रश्नावर राष्ट्रीय मतैक्य
नॅशनल कन्सेन्सस निर्माण व्हायला हवं. राणे आयोग हा असं मतैक्य निर्माण करण्याचा एक प्रयत्न होता. लेहुआंनी राणे आयोगच्या खतावणीत काही नोंदी केल्याच होत्या, पण त्या डेबिटला होत्या. सनत मेहतांनी राणे आयोगाला क्रेडिट देऊ. मंडल आयोगाच्या निमित्ताने मागासवर्गीयांच्या विकासाविषयी पुनर्विचार सुरू झाला होता. पण मंडल आयोगाने जन्माधिष्ठित जातींचाच विचार केला होता. तो आयोग किंवा आमच्या इथला बक्षी आयोग याचा अनुभव असा येऊ पाहत होता की जातीच्या भिंती पाडल्या जायच्या ऐवजी नव्या नव्या भिंती उभ्या राहतात. स्वतःला मागासवर्गीय म्हणवून घ्यायची होड सुरू होते. या अनुभवामुळं राणे आयोगानं वेगळा मार्ग चोखाळून पाहायचं ठरवलं. या आयोगाचं वैचारिक सूत्रचालकत्व ईश्वरभाई देसाईंकडे होतं. ईश्वरभाई मार्क्सवादी होते. समाजात आर्थिक हितसंबंधावर आधारित वर्ग असतात या मार्क्सवादी संकल्पनेशी भारतीय परिस्थितीचा मेळ घालायचा त्यांनी प्रयत्न केला. वर्ग ही कल्पना जशीच्या तशी भारतीय समाज व्यवस्थेला लागू करता येत नाही. त्यामुळे त्यांनी असा अप्रोच सुचवला की मागासपणाची व्याख्या जन्माधिष्ठित जातींच्या आधारे करण्यापेक्षा व्यवसायाधिष्ठित वर्गांच्या आधारे करावी. यातली सैद्धांतिक भूमिका लक्षात न घेता दोन्ही बाजूंनी वाद उभे केले. आर्थिक निकषाला प्राधान्य देण्याची मागणी राखीव जागाच्या विरोधकांनी उचलून धरली आणि या आयोगाच्या अहवालाच्या आधारे सरकारने अन्य मागासवर्गीयांसाठीच्या 10% जागा 28% कशा काय वाढवल्या असा बिनतोड सवाल उभा केला. तर राखीव जागांच्या समर्थकांना अशी भीती वाटली की आर्थिक निकषापायी कदाचित सामाजिक उच्चवर्णीय सुद्धा मागासवर्गीय या व्याख्येत बसू शकतील. तसं झालं तर आपले हितसंबंध धोक्यात येतील असं वाटून त्यांनीही राणे आयोगाला धारेवर धरलं. लेहुआंच्या प्रतिपादनाचा हा पापोद्रा सनत मेहतांनी कसा छान उलगडून सांगितला. पण त्याहून आणखी एक छान पापुद्रा त्यांनी उलगडला तेव्हा अचानक सामाजिक समतेच्या प्रश्नाच्या गाभ्याचं दर्शन झाल्यासारखं वाटलं. ते म्हणाले, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आणि सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय द्वैत नाहीच आहे मुळे. दोन्हीकडे 90% लोक तेच आहेत. उरले ते 10% इकडे तिकडे. हे ऐकल्यावर एकदम टुणकण उडी मारून म्हणावंसं वाटलं. मग आंदोलनाचं आणि त्याला असलेल्या विरोधाचं काही कारणच उरत नाही. सिन्सिअरली राणे आयोग अंमलात आणला की झालं. सनत मेहतांनी नेमकं हेच सांगितलं, फक्त टुणकण उडी मारली नाही एवढंच. असं असूनही आंदोलन चालू असेल तर त्याचं मुख्य कारण राजकीयच असलं पाहिजे असं मात्र सनत मेहता म्हटले नाहीत, कारण राजकीय कॉमेंट करणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. ते म्हणाले, दुर्दैवाने ईश्वरभाई निवर्तले. ते असते तर आत्ताचा वैचारिक गोंधळ साफ करायला त्यांची खूप मदत झाली असती. मंडल आयोग काय किंवा राणे आयोग काय, दलित समस्येचा विचार करण्यातले नवे नवे टप्पे आहेत. या निमित्तानं इथल्या दलित चळवळीविषयी काही सांगतात. विशेषतः राजकारणाशिवाय अन्य क्षेत्रांमध्ये शैक्षणिक, साहित्यिक दलित चळवळीचं वारं पोचलं आहे का? याचं त्यांनी उत्तर दिलं तेव्हा लक्षात आलं की गुजरातमधल्या दलित चळवळीचा ऐतिहासिक आढावा बहुतेक जण समान पद्धतीनं मांडतात. म्हणजे सयाजीराव गायकवाड, महात्मा गांधीजी, ठक्कर बापांचा प्रभाव आणि आता वाढत चाललेला आंबेडकरनिष्ठ विद्रोही प्रभाव. इथं सध्या आंबेडकर जयंती दलितांमध्ये दिवाळीसारखी साजरी होते. दलित साहित्याची शाखाही मूळ धरायला लागली. सनत मेहता स्वतःच या कामाशी संबंधित आहेत. ते ज्या आदिवासी विकास परिषदेचं काम करतात तिच्यातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या नया मार्ग या नियतकालिकात खास दलित साहित्यालाच काही पानं वाहिलेली आहेत. जिनाबाई दर्जी पण कामात आहेत. राखीव जागांच्या प्रश्नावर मात्र दलित संभ्रमात आहेत, असंघटित आहेत. सहज जाता जाता धर्मांतराविषयी विचारल्यावर मात्र ते गार्ड घेत म्हणाले, प्रश्नाचा रोख ध्यानात आल्याशिवाय मी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार नाही. ठीक आहे बुवा, तुम्हाला काय पेचात बिचात पकडायचा आपला हेतू नाही, पण दलितांमधला एक स्पष्ट विद्रोही सूर असा आहे की या समाज व्यवस्थेत आम्हाला समतापूर्ण वागणूक मिळत नसेल तर ती समाज व्यवस्थाच आम्ही ठोकरतो. यातून सामाजिक समतेचा प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने काही प्रगती साधली जाईल असं आपल्याला वाटतं का? इतकाच माझ्या प्रश्नाचा रोख. कोणत्याही भावनेचा थांग लागू न देणारा चेहरा तसाच ठेवून मृदू स्वरात त्यांनी सांगितलं, नाही, धर्मांतर ही वैतागून येणारी प्रतिक्रिया आहे. तसं नुसतं आडनाव बदलून समता आणू पाहण्याचे प्रयत्न चालू आहेत, पण ते अयशस्वी होणार. त्यांनी आपलं बोलणं पुढे चालू ठेवलं. त्यात एक अप्रतिम मुद्दा मांडला. सामाजिक समतेबाबत असली सवाल कसा आहे, दलितातून वर येणारा
डी क्लास होतो. तो दलितांसाठी काम करत नाही. आर्थिक सुबत्ता आल्यानेच केवळ प्रश्न सुटत नाहीत. उदाहरणार्थ, एखादा हरिजन तलाठी झाला तर सामाजिक समतेच्या दिशेने काही प्रगती होते का? नाही होत. कारण तलाठी झाला की तो हरिजन राहत नाही, फक्त तलाठी राहतो. मग इतर हरिजनांकडून पैसे खाताना त्याला आपल्या हरिजनपणाचा विसर पडतो. म्हणजे सामाजिक जाणीवेचा अभाव असतो. तो तलाठी किंवा मंत्रिमंडळातही आम्ही अनेकदा पाहतो की वर आलेला दलित मध्ययुगीन सरंजामशाही चलनवलन फार पटकन आत्मसात करतो. प्रवासात आम्ही स्वतःची बॅग घेऊन चालू, पण हरिजन मंत्र्याला मात्र विमानातून उतरल्याबरोबर बॅग हातात धरून मागोमाग चालत येणारा अटेंडंट लागतो. सामाजिक जाणीवेचा अभावच त्यात ठळक उठून दिसतो. म्हणून आपल्याकडे समतेच्या प्रश्नाबाबत विचार करताना इकॉनॉमिक कॉन्शियसनेस पेक्षा सोशल कॉन्शियसनेसचा विचार करायला हवा. माझं थोडंफार त्या दिशेने काम चालू आहे. दलित चळवळ, सामाजिक समता अशा प्रश्नांची वैचारिक चर्चा करणारा राजकीय नेता, तोही काँग्रेसचा आणि तोही माजी मंत्री, केवढा तरी अलभ्य लाभ होता. सनत मेहतांवरचा समाजवादी संस्कारांना याचं श्रेय द्यायला हवं. या चर्चेतच प्रथम अमेरिकेतल्या निग्रो साहित्याचा संदर्भ आला. निग्रो साहित्य आणि दलित साहित्य यांची तुलना आली. काही भेटीगाठींबद्दल त्या माणसाचे मनपूर्वक आभार मानासे वाटते. सनत मेहतांचे असे आभार मानावेत अशी वैचारिक धार या चर्चेला होती. त्यांचं घर एका गल्लीतल्या अपार्टमेंटच्या तळमजल्यावर छोट्याशा फ्लॅट, छोटा म्हणजे इतर नेत्यांच्या राजवाड्यांच्या तुलनेत म्हणतो. त्यातल्याही छोट्याशा हॉलमध्ये भिंतीचे रंग, रेडिओ, टेप रेकॉर्डर, व्हीसीआर, स्टिरिओफोनिक सिस्टीम, कोच, जाजम, टिपॉयवरचे सरबताचे पेले, सारं कसं नेटकं शालीन होतं. सर्व काळ त्यांच्या सौभाग्यवती शेजारी बसल्या होत्या. चर्चेत येणारे संदर्भ संबंधित ग्रंथातून किंवा नियतकालिकातून काढून देत होत्या. त्या विशेषच सकौतुक बसल्या आहेत की काय अशी मला शंका आली. मुलाखत आता उरकत आली असा सूर लावणारी भैरवी सुरू झाल्यावर त्यांनी स्वच्छ मराठीत विचारलं, काय आता पुण्याला कधी परत जाणार? मुलाखतीला एकदम घरगुतीपणा प्राप्त झाला. सौ मेहता मराठी आहेत. आधीच्या चर्चेत असा मुद्दा आला होता की राखीव जागाविरोधी आंदोलनाच्या मुळाशी बेकारीचा प्रश्न आहे. आहेत तेवढ्या नोकऱ्या तुला का मला असं भांडण्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती हा यावर उपाय आहे. रोजगार निर्मितीसाठी भांडवल निर्मितीची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात अत्यंत सशक्त असलेल्या शेतकरी संघटनेच्या चळवळीचं शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव द्या हे सूत्र ध्यानात होतं. शेतमालाला रास्त भाव मिळाल्यास ग्रामीण भागात भांडवल निर्मितीच्या प्रक्रियेला चालना मिळेल. त्यातून रोजगार निर्मिती होऊन बेकारी आणि दारिद्र्य हटेल, असं ते सर्व अर्थशास्त्रीय प्रतिपादन आहे. म्हणजे समतेच्या प्रांगणात वेगळ्या दारानं प्रवेश करायचा रस्ता महाराष्ट्रातली शेतकरी चळवळ चोखाळते. म्हणून या चळवळीविषयी तुम्हाला काय वाटतं असं मी त्यांना विचारलं. हा प्रश्न मी गेल्या काही काळात अनेक नेते, कार्यकर्ते, विचारवंत यांना विचारलाय. पण ही चळवळ काय आहे हे समजलेला पहिला माणूस भेट. या चळवळीमागचं अर्थशास्त्र सांगून ते योग्य आहे असं म्हणून त्यांनी गुजरातमध्ये हा प्रयोग यापूर्वी झालाय हे मांडलं. मात्र या चळवळीचं काही राजकीय रूपांतर होणार नसेल तर ती अयशस्वी होईल असंही मत त्यांनी मांडलं. मागे एकदा दिल्लीत चरण सिंगांनी असंच सांगून आम्हाला सुचवलं होतं, माझा निरोप शरद जोशींना सांगा म्हणावं राजकारणात या. त्यांचा उद्देश महाराष्ट्रात लोकदलाला बेस मिळवणं असा असावा. सनत मेहतांचं तसं नव्हतं. त्यांना जाणवलं ते त्यांच्या तर्कशुद्ध पद्धतीनं मांडलं, त्यामुळे राजकारण अलाहिदा. सनत मेहताजी, मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे. पुन्हा भेटूया. तोवर मी एका महत्वाच्या दलित कार्यकर्त्याला भेटून येतो. तुम्ही सांगितलेल्या दलित चळवळीच्या विविध बाजूंची त्यांच्याशी चर्चा करून पाहतो. तेही लोहियांचे शिष्य आहेत. तुम्ही म्हणताय या गुजरातेतल्या दलित चळवळीच्या मर्यादा किंवा उणीवा आहेत हे खरं आहे, पण आता त्या लवकरच दूर होणार आहेत. हरिजन, गिरिजन आणि बक्षी पंच सर्वच आता संघटित व्हायला लागलेत. हे मी फक्त गुजरातपुरतं बोलत नाहीये. देशभर सर्व मागासवर्गीय एकत्र यायला लागलेत. त्यांचे हात उठायला लागलेत. या उत्थानाचा मुख्य फोकस अन्य मागासवर्गीयांवर आहे. पण तुमच्या लवकरच लक्षात येईल की आमची चळवळ फक्त जातीय राहिलेली नाही. गरिबांचे आणि मागासवर्गीयांचे हितसंबंध समान आहेत. 10 वर्षांच्या आत गरीब ब्राह्मण आणि बनिये सुद्धा आमच्याकडे येतील.
मुसलमान तर आमच्या बाजूला आहेतच. भोगीबाई मकवाना बोलत होते. श्री भोगीबाई मकवाना हे जुन्या संयुक्त सोशालिस्ट पार्टीचे दलित नेते. आता राजनारायण गटात आहेत. ते बगावत विद्रोह नावाच्या वृत्तपत्राचे संपादक होते. त्यातल्या त्यांच्या लिखाणाचा सूर बराच जहाल असे, असं ज्यांनी ते वाचलं असे लोक सांगतात. आता सध्या कोणी ते वाचू शकत नाही, कारण ते छापलंच जात नाही, अशी मिस्किल माहिती भोगीबाईंनीच सांगितली. सकाळी लेहुआंच्या घरून त्यांना फोन केला होता, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, अविनाशभाई, तुमच्या इतर भेटी उरकल्या की रात्री घरी या, निवांतपणे गप्पा मारू. घरातल्या सगळ्यांची ओळख करून देऊन त्यांनी निवांतपणे गप्पा मारायला सुरुवात केली. ही माझी पत्नी, जनता पक्षाची कॉर्पोरेटर. मी राजनारायण गटाचा, त्यामुळे इथं गंभीर राजकीय मतभेद आहेत. पती पत्नी दोघेही घरभरून हसले. नवी धरती नावाच्या स्लम क्वार्टरमधल्या 2 खोल्यात ते राहतात. चेहऱ्यावर कायम हसू, पण त्या हसण्यात एक बेरकीपणा आहे. भिंतीवर लोहियांचं एक पोर्ट्रेट, त्याखाली बसून भोगीबाईंनी गुजरातची जाती व्यवस्था थोडक्यात सांगितली. स्वातंत्र्यापूर्वी गुजरातमध्ये सर्वसाधारणपणे 6 जाती समान स्तरावरच्या मानल्या जायच्या. पटेल, वाघरी, भाटिया, बनिया, ब्राह्मण आणि हजाम. सौराष्ट्रात पटेलना कुणबी म्हणतात आणि भाटियाला काठी. काठी लोक रजपूत, त्या भागाला काठियावाड नाव आहे. आजकाल तिकडे कुणबी विरुद्ध काठीवाद वाढायला लागलाय. तो उर्वरित गुजरातमधल्या पटेल विरुद्ध खत्री म्हणजे क्षत्रिय वादातच काठेवाडी रूप. माधवसिंग सोळंकी खत्री. गुजरातमध्ये खत्री सवर्णात गणले जात नाहीत. या 6 जातींशिवाय हरिजन, आदिवासी हा मागासवर्गीय समाज होताच. सरदार पटेलांच्या काळापासून पुढे इतर सर्व जातींना मागे टाकून पटेल जात आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या पुढारली. जमीनदारी पटेलांकडे आली आणि गावाकडल्या बनियाचा व्यापारधंदा पटेलांनी बसवला. अशा रीतीनं संख्येने थोडे असून पटेलांचं गुजरातवर प्रभुत्व निर्माण झालं. स्वातंत्र्यानंतर 1967 पर्यंत राजकारणाची सूत्र ही पूर्णपणे पटेलांच्या हातात होती. तिथपर्यंत काँग्रेसचे सर्व अध्यक्ष पटेलच होते. दरम्यान इतर जातींचाही शिक्षण प्रसार झाला. 67 ते 71च्या दरम्यान नवी हवा यायला लागली. पटेलांचं प्रभुत्व घटायला लागलं. त्यांच्या जमिनीवर नेहमी राबणारे हक्काचे मागासवर्गीय मजूर जमीन सोडून शहरांकडे नोकरी, उद्योग, व्यवसाय यासाठी धावायला लागले. एक प्रकारे इंदिराजींना धन्यवाद द्यायला हवेत की 1971च्या निवडणुकांमध्ये त्यांनी गरिबी हटावची स्लोगन दिली. प्रथमच गरीब वर्गाच्या लक्षात आलं की गरिबी हा राजकीय इश्यू होऊ शकतो, गरिबी हटवली जाऊ शकते, नव्हे गरिबी दूर होणं हा आपला हक्क आहे. या संपूर्ण दशकात क्रमशः गरीब मागासवर्गीय समाज संघटित, सुशिक्षित होत गेला. साहजिकच अल्पसंख्य पटेल जमातीचं वर्चस्व खाली खाली येत गेलं. माधवसिंग सोळंकींच्या सरकारात तर एकही पटेल नाही. ते गेलेलं राजकीय स्थान परत मिळवण्यासाठी पटेल जातीनं केलेला कट म्हणजे राखीव जागा विरोधी आंदोलन. पण सोळंकी सरकार हरिजनांचा उद्धार करणार आहे असं समजू नका बरं का. त्यांच्या दृष्टीनं दलित समाज ही एक खात्रीशीर व्होट बँक. या व्होट बँकवर डोळा ठेवून त्यांनी निवडणुकीपूर्वी राखीव जागा वाढवल्याची घोषणा केली. तेही आतून राखीव जागा विरोधी जनआंदोलनाला प्रोत्साहन देत. नाहीतर इतक्या लवकर 49% जागा करण्याचा निर्णय 1 वर्षासाठी स्थगित करण्याचा निर्णय कसा ठरला? हरिजनांवरील अत्याचारांची चौकशी का होत नाही? आणि कर्फ्यू असताना नवरचना समितीची मिरवणूक झालेली चालते, पिछडा लोक संकलन समितीची मात्र बंद सभागृहात सभा झालेली चालत नाही. याचा अर्थ काय? इथून पुढे अनेक मुद्दे त्यांनी लेहुआंप्रमाणेच मांडले. एक संयुक्त दलित मुस्लिम आघाडी अस्तित्वात यायला लागली आहे का, याच्या उत्तरादाखल ते म्हणाले, अजूनही ग्रामीण भागामध्ये सर्वसाधारणपणे वेशीच्या आत सवर्ण समाज राहतो, तर वेशी बाहेर हरिजन, बक्षीपंच आणि मुसलमान राहतात. 1981 मध्ये राखीव जागा विरोधी आंदोलनाला हिंदू मुस्लिम दंगलीचं वळण मिळालं. तेव्हा मुसलमानांची बरीच कत्तल झाली. गावाकडे सवर्णांनी हरिजन आणि बक्षीपंच लोकांना आपल्या बाजूनं मुस्लिमांविरुद्ध वापरलं. पण लवकरच आमच्या लक्षात आलं की आपण सर्व गरीब आहोत, आपसात कशा करता भांडायचं? गरीब म्हणून आमचे हितसंबंध समान आहेत. बक्षीपंच जातीमध्ये अनेक मुसलमान जाती सुद्धा आहेत. उदाहरणार्थ खाटीक, धोबी, मेहर, मियाना, संदी, बपनेर वगैरे.
शेख, सय्यद आणि अरब सोडून जवळजवळ सर्व मुस्लिम जाती मागासवर्गीयमध्ये येतात. तिथे प्रथम एक समाज दलित मुस्लिम मंच तयार व्हायला लागला. आता यावेळी अजून मुस्लिम समाज आमच्या बाजूनं मैदानात उतरला नाही, उतरायला तयार आहे. दलितस्थान शब्द उच्चारल्याचं आता अधूनमधून कानावर पडायला लागलंय. वर्गयुद्धाची ही परिभाषा वापरली जाते. तुमचं काय मत? मी विचारलं. हे पहा, राखीव जागांचं मूळ पुणे करारात. त्यावेळी समाजाची उभी फाळणी टाळायला गांधी आंबेडकरांनी राखीव जागांची तरतूद स्वीकारली. आता राखीव जागा रद्द करायच्या असतील तर पुणे करार मोडायला हवा, म्हणजे फाळणी स्वीकारणं आलंच. आमच्यावर अजूनही असाही अन्याय होतो, त्याला धड वृत्तपत्रातून वाचा फोडली जात नाही, कारण प्रेस सवर्णांच्या हातात आहे. राखीव जागा विरोधी आहे. उर्वरित हिंदू समाजाच्या बरोबरीचं स्थान आम्हाला मिळेपर्यंत राखीव जागा चालू राहायला हव्यात, नाहीतर दलितस्थानचे आवाज उठणं स्वाभाविक. आजही तुम्ही पहा, वेश्या व्यवसायात जास्त करून हरिजन मुली असतात. असं का? आम्ही गरीब आहोत म्हणून? आमच्या जिण्याला काही किंमत नाही? एक गांधीजी आम्हाला जवळचे होते, पण आता मागे शिल्लक राहिलेले त्यांचे वारस नंबर 1चे ढोंगी आणि जाती आहेत. त्यातही रविशंकर महाराजांबरोबरच गांधीजींचा शुद्ध वारसा संपला. आता पोरबंदरमध्ये गांधीजींच्या जन्मस्थानी संध्याकाळी 7 नंतर दारू विकली जाते. गांधीजींच्या आश्रमशाळा मठाधीशांच्या ताब्यात गेलेत. या मठाधीशांना सत्ताधीशांचा अनुनय करणं जमतं, हे बदलायला हवं. ही परिस्थिती बदलली नाही तर वर्गयुद्ध अटळ आहे. अरे, ही जनता पार्टी पहा, ऐसी पार्टी और नहीं होगी. केंद्रात ही पार्टी राखीव जागांची समर्थक आणि राज्यात त्यांचेच नेते राखीव जागा विरोधी आंदोलनाचं नेतृत्व करतात. भाजप तर आहेच दलित विरोधी. सर्वच पक्षांमधले सवर्ण हिंदू एकत्र यायला लागलेत, मग दलितही एकत्र येणारच. शेवटी वर्गयुद्ध अटळ आहे. मुलाखत संपली तेव्हा रात्र बरीच झाली होती. बडोदा शहर कर्फ्यूखाली शांतावलं होतं. कर्फ्यूच्या आणि अंधाराच्या गर्भात उद्या कसा आकार घेणार आहे कुणास ठाऊक.